आंदोलकांनी सरनाईकांना पळवून लावण्यापेक्षा चपलेनं मारलं पाहिजे होतं. ठाकरेंच्या शिवसेनेतील राजन विचारे यांचा हल्लाबोल, तर जनतेकडून राजन विचाऱ्यांची कपड्यांसह हकालपट्टी. सरनाईकांचं प्रत्युत्तर. मराठी मोर्चेकरांनी प्रताप सरनाईकांचं स्वागत यथायोग्य केलं. मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागल्यानं दानवेंचा निशाणा. सरकार बेईमानीनं निवडून आलं याचा प्रत्यय मीरा रोडमध्ये आला. फोडा आणि राज्य करा हे भाजपचं धोरण. नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा. सरकारमध्ये मतभेद आहेत हे मीरा रोडमधील मोर्चातून दिसलं. मनसे आणि ठाकरेंच्या मोर्चामध्ये सरनाईक सहभागी झाल्यानं टीका. मीरा भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? फडणवीसांकडून राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी व्यक्त. परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का? चौकशी करून अहवाल सादर करण्याचे फडणवीसांचे आदेश. विश्वसनीय सूत्रांची माहिती. हिंमत असेल तर हिंदी सिनेसृष्टीला महाराष्ट्राबाहेर काढून दाखवा. राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असतानाच समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांचं ट्विट. राज्याच्या भाषानुसार आता केंद्रीय गृह खातं पत्रांना उत्तर देणार. यापुढे मराठीला मराठीतून, तमिळला तमिळमधूनच उत्तर देण्याचा निर्णय. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रव्यवहाराच्या कामकाजात बदल होणार. युती होईल की नाही हे परिस्थितीनुसार ठरवू. निवडणुकांच्या तयारीला लागा. अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश.